आता मला सांगा, भोळा असल्यामुळं माझं लग्न झालं नाही. काही हे गावगाव फिरत राहते, कुठं आमची पोरगी ह्याच्या बरोबर फिरवा, नाही दिलं महाराज. बरं, कमाई माझी कमी नाही, 5 लाख रुपये महिना कमी होतो मी. कोणाला खर्चाव ते बी कळलं, कोणाला खर्चाव कोणाला द्यावं. आता या शिर्डीला मला भागवतामध्ये साड्या आल्या, कृष्ण आणि रुक्मिणीच्या लग्नामध्ये साड्या आल्या. मी हात जोडून सांगितलं, माय मावल्यावर सगळ्याला विनंती आहे, मी एकटाच असल्यामुळं साड्या आहेर करू नका. बाया म्हणल्या आमची इच्छा आहे, आम्ही देणार, तुम्ही तुमच्या मनानं कोणालाही द्या. कोणाला दिल्यावर मार खायचा का? एकीला दिली की दुसरी म्हणते तुझ्या तोंडाकडे पाहूनच दिलं, महाराजाला भुलवाई. अरे उगीच की. त्याच्यामुळं मी आमच्या आकाशला सांगितलं, हे कोणालाही दे. बाबा म्हणला कोणालाही देऊ नका, घरी नाही आपलं. आम्ही कोणाला? महाराज त्या 25 वर्ष झाल्या साड्या घरातच आहेत. काही लोक म्हणतात कोणाला तरी द्यावं. कोणाला दिल्यावर ही साडी तुला, तुझ्या मनात काय सांग बरं. महाराज आहेत म्हणून, मायबाप म्हणून पाया पडल्या, तू वाईट नजर. आता कशाची वाईट नजर म्हणून महाराज तुम्हाला खोटं वाटल, मला आहेर असला, अंगठी लॅकेट जरी असलं, कपडे जरी असले, तर मी कोणाच्याच लग्नाला जात नाही, नाही जात. लोक आवडीनं बोलवतात, नाही जात. का? माझं झालं नाही आणि त्याचं देखवत नाही. माझ्या मागून येऊन माझ्यापेक्षा नाक चांगलं नाही, माझ्यापेक्षा कलर चांगला नाही, माझ्यापेक्षा उत्पन्न चांगलं नाही, त्याचे होय. अहो ते के एकच दात असं करून पेटीवर, त्याचं लग्न व्हावं माझं नाही. हा, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा होता आणि केशव करता कुठं होता. महाराज म्हणून महाराज तुम्हाला नाही तर तुम्ही भगवंता करता काय द्यावं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. महाराज वस्तू कोणती दिली याला महत्व नाही, तुम्ही ती किती प्रेमानं दिली. महाराज पंचपक्वान्नाचं जेवण दुर्योधनाचं टाकून दिलं आणि विदुऱ्या घरच्या कन्या भक्षोनी कुब्जेशी रत झाला. कुब्जा दासी 8 ठिकाणी वाकडी, अष्टवक्र तिचं नाव, आणि तिच्या प्रेमात भुलला देव. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाचा. महाराज धनंजयरावनं काय आवडतंय महाराज, हे खायचं का ते खायचं का. पंचपक्वान्नाचं जेवण केलं आणि त्यांच्या घरच्यांना सांगितलं कालपासून आलंय आमच्या दारात काय. खरं सांगा खाऊ वाटेल का? हा, पण आवडीनं उष्टे बोर दिले, भिल्लीनीनं खाल्ले ना. पोहे दिले, फुके तयार करून नाही, असे काम करून आणून मागून आणलेले पोहे दिले. देव खुशीनं खालतो का? त्या वस्तूच्या माग प्रेम. यो मे भक्त्या प्रयच्छ. देवा कारणे भावत मात, देवा कारणे भावत मात, जावे न लगे पार सेवित, जावे न लगे पार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू माता, क्या बात है. देवा कारणे भाव तस्मात, भाव बळे आकळे एरवी ना कळे. तुम्ही पैसे देताल तर धनाची मालकीन लक्ष्मी त्याच्या पायाची दाशी आहे. तुम्ही ज्ञान सांगताल तर ज्ञान त्याच्या
निश्वासातून वेद जन्मलेत. वेदायक ज्ञान कोणालाच नाही जगात. मग इतकं सगळं असून सुद्धा तो फक्त त्याला एक मिळत नाही, प्रेम मिळत नाही, भाव मिळत नाही, भक्ती मिळत नाही. म्हणून महाराज तसं रावणाजवळ सगळं असून शंकराचा मानसपुत्र आत्मलिंगन जगदंबा दिली होती, त्या रावणाला समाधान नाही. धनाचा मालक कुबेर, देह हे काळाचे, धन कुबेरासारखं धन जगात कोणाला नाही, त्या कुबेराला समाधान नाही. वेदाचं ज्ञान आहे व्यासांना. ज्ञानराज माऊली सुद्धा म्हणतात, व्यासोच्छिष्ट जगत्रय. जगामध्ये जितकं ज्ञान आहे इतकं, आज म्हणतात ना, पहिल्या काळात कॅमेरा असायचा आणि त्याचं नावच कॅमेरा. फोटो निघलतो 13, त्या फोटोमध्ये तुमचा फोटो निघतो, ते माणूस असं बघतोय. ते गेलं, ते फोटोग्राफरनं फोटो काढायचा, त्याचा फोटो यायचा नाही, त्यानं दुसऱ्याचा काढायचा. आता मोबाईल निघाला आणि त्याच्यात काय म्हणते त्याला, सेल्फी. माणसासहित असं बघायचं, असं, आणि फोटो निघतंय, आपला आपला निघतंय. स्टडी स्माइल प्लीज म्हणायची गरजच नाही, बटन दाबा म्हणायची, आपल्या हातातच सगळं. महाराज इतकं जरी ठेवलंय, समाधान मिळालंय का? बंगला बांधला, झोप लागत नाही, गोळ्या घ्यावं लागायल्यात. हा, अन्न पचत नाही. अन्न मिळत नव्हतं त्यावेळेस पचत होतं, आता अन्न मिळायलंय, पचन झालंय, त्याला गोळ्या घ्यावं लागायल्यात. गोळ्या घेतल्या तर बरं आहे, नाहीतर पहाटच महाराज ती अन्न अलाराम देते, ढुस फुस प्र. हा, म्हणून शब्द आहे, अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकार करी, यदन्नम भक्षे नित्यम भवे तादृशिमती. मग अन्न नव्हतं मिळालं, अन्न पचत नाही. घर नव्हतं, घर मिळालं, पचत नाही. महाराज कशावर अवलंबून आहे समाधान? व्यास महर्षीकडे ज्ञान आहे, वेदाचे अंग उपांग केले त्यांनी. त्या व्यासांच्या भेटीला नारद ऋषी गेले. तुम्ही टीव्हीवर भागवत ऐकलं असेल. नारद ऋषी अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण एकटे जरी असले तरी नारद ऋषी हातामध्ये चिपुड्या, ब्रह्मविदा पायामध्ये खडाव आणि अखंड मुखी नाम नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण बोला नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. व्यासाची नारद ऋषीची भेट झाली. दोघांना एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. चेहरा हा अंतःकरणाचा आरसा आहे बरं का. तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या अंतःकरणात सुख आहे का दुःख आहे, चिंता आहे का काळजी आहे का समाधान आहे, हे चेहऱ्यावर कळतं. नारद ऋषीचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत. महाराज माझं ऑपरेशन झालं, मला दवाखान्यात
महाराज मरतय म्हणून सगळे आले. कोणी बिस्किटचा पुडा, कोणी खडी साखर, कोणी कोणी महाराज काजू बदाम. बिमार माणसाला बघायला जाताना आले. महाराज मी कॉटवर हसवून खेळून, माझा मित्र म्हणला, दादा इथं का थांबलास रे? म्हणलं माझं ऑपरेशन झालंय, दुखायलंय. तुझ्या चेहऱ्याहून तर वाटत नाही तुझं काहीतरी दुखायलंय म्हणून. दुखलं की माणसानं कणाव कुताव रडाव. माणसं दिसले की मेलो रे. आणि बघा तुम्ही, राग मानू नका बरं का, फटकळ महाराज आहे मी. बघायला माणसं आले की दुखन करू कणत आहे. तुम्हाला कधी कळालं? ते बी महाराज हसत आलेलं असते. पण मध्ये बघितलं महाराज काय तब्येत होती, काय राहिलं नाही, दाबड बसून गेले, डोळे बोटबोट खोल गेले, डोळ्याखाली काजळी आली, हातपाय बारीक झाले. असं कसं झालं की मग ते जास्त अरे अरे बापरे. मग ते म्हणते पाय दाबू का? दाबा. हा उडून गेले. कुठे फिरायला गेलतं, दिंडीला गेलतं काही. अंतुरावर गादीवर बसून त्याच्या पाय कशाने दुखायला? पाय लई गोळे आले पायाला. मला लहानपणी म्हणलं का नाही कोणी म्हातार माणूस, केशव जरा पायदा पायाला गोळे आलेत. मी म्हणलं डबा घेऊन येतो, त्या डब्यात गोळे भरूत आणि पुन्हा खाऊत. पायाला गोळे येणे म्हणजे पाय अवघडून जाणे. गोळे गोळे काय? बाबा बाबा गरम झालंय डोकं, दाबू का? दाबा. चोळा. अमृतांजन लावा, दिव्यधारा लावा. हाताला इंजेक्शन दिले, सलाईन लावले, हात दाबा. महाराज ह्यांच्यासारखं माणूस होतं. ते म्हणले महाराज हात दुखायले, डोकं दुखायले, पाठ दुखायली, पाय दुखायलेत. बोलून बोलून नरड दुखत असेल, नरड दाबू का? दुखलं तरी हो म्हणतंय का ते? दाब बाबा नरड. माझं दुखायलं तुम्हाला टिंगल सुचायली म्हणतं का नाही? ते ज्याचं दुःख त्याला कळतं. म्हणून ज्याला पोळतय त्याला कळतंय, ज्याला पोळतच नाही त्याला काय परदुःख शीतळ असते. परळीमध्ये गोपीनाथराव निवडून आले, त्यांचा सत्कार होणार होता. आता स्टेजवर गेले की मलाही बोलायला सांगतेत. मग कशाला कुठं ना? बरं तिथं बोललं काय पाकिट देणार आहे का? कीर्तनात एक पाकिट म्हणते, तिथं काय? कधी कधी दगड म्हणते काही बोललं की. मी असा ऐकायला बसलो, टोपी काढलेली, कोणी ओळखीलं नाही, असा हात टेकून ऐकायला बसलो. ते काय कीर्तन नव्हतं महाराज, भागवत नव्हतं. एकानं खेडेगावच्या माणसानं बिडी ओढली आणि ओढणं झाल्यावर तिकडचं भाषण ऐकत ऐकत माझ्या हातावर विजविली. मीत काही विदेही महात्मा नाही, न जळे न बुडे नो हे काही. असं पोळाला महाराज चटका बसला. म्हणलं हे एवढं वय झाले, अक्कल आहे का? काय कळतंय का? माझ्या हातावर का विजवली महाराज? किती पोळाली असेल, एवढंसं पोळालं तरी किरकिर करतात. आणि त्या प्रल्हादानं भजन केलं, अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद. आणि तुम्हाला एवढ्याचा बिडूचा चटका सहन होईना. म्हणलं ते प्रल्हाद होता, मी प्रल्हाद नाही. नाही तर प्रल्हाद भजन करताय म्हणून त्याला देव जळू देत नाही. तुम्ही लगे परीक्षा घेताल, काडी लावताल, मी जळून जाईल. महाराज तसं ज्याला पोळतय त्याला कळतंय. दुसरे म्हणले गब्यासाने इतकंसं पळायला लागले वारडायला. बिडी विजल्यावर पोळलं किती असेल? मी म्हणलं तू बिडी पेटव, मी तुझ्या हातावर विजवितो. बाबा आग होईल ना. मग तुला आग होती, मला काय कातड नाही का? मला काय जीव नाही का? महाराज तसं नारद ऋषीचा चेहरा टवटवीत असा सुंदर बघितल्यावर, ऐका, दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष. बिनओळखीचा माणूस जरी असला त्याला बघितलं समाधान वाटलं की समजाव तो पुण्यवान आहे. आणि ज्याला बघितलं आणि खेटराना हाना वाटतंय समजाव ते पापी आहे. तुमची ओळख नाही तरी कसं? हे लक्षण आहे. आणि लक्षणप्रमाणे वस्तुसिद्धी. नारदाचा चेहरा टवटवीत, व्यासांचा चेहरा, व्यास जागतिक कीर्तीचे विद्वान, मनासारखी सुंदर पतिव्रता पत्नी
पत्नी आणि जागतिक कीर्तीचा मुलगा शुकदेवासारखा. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे. देव माग लागत होता, बाप माग लागत होता, शुका थांब म्हणून चेहरा बघू दे. असे ज्ञानी शुक, बायको पतिव्रता आणि जागतिक कीर्तीचं ज्ञान व्यासांना. पण व्यासांचा चेहरा उदास, खिन्न, ट्रॅजेडी जीवनामध्ये, सॅड. नारद ऋषीने हसून विचारलं, एवढं सगळं असून का? बघा तुम्ही, कधी कधी तेल भरपूर, जिरे भरपूर, मोहऱ्या भरपूर, लसूण भरपूर, मसाला भरपूर, कांदा भरपूर, सुंदर भाजी करू द्या, पण फोडणी साधली नाही, खाताना चव लागती का? जास्त कडक झाली फोडणी, फोडणी जळाली, दुर्कट दुर्कट. पूर्ण कडू दिलं नाही, अगोदर टाकली फोडणी कच्ची राहिली, टाकलं की असा चापकासारखा आवाज नाही व्हा, कडकड कडकड. आणि मग त्याचा सुगंध, खमंग वास. आणि मग जेवायला बसलं की चटणी असू द्यावं, पण फोडणी झाली पाहिजे. फुसकून झालं की कशी पानचट लागते. आणि कधी कधी महाराज बोट नुसती भाजी खाते, काय जमलं गडे. आणि तुम्ही आजही बघा, समाजाचा शेवटचा पंक्तीचा पक्वान्न न खाणाऱ्या माणसाला सुद्धा खाऊ घाला, ते म्हणते आपल्या घरी इतकं चांगलं जमत नाही. महाराज, एक काळ असा होता, वरण डाळिंबी नसायची. तुका म्हणे भगवंतान डाळिंबीचा नाही पत्ता. ते पळीची डाळिंबीची शिवना पाणी व्हायची. आणि तशाला फोडणी बसलं, वाटीवर द्या बरं, आम्ही पितो. श्री रंगदास आळेफाट्याच्या पुढे रंगदास स्वामीचे आमटी असती महाराज. यष्ट्या थांबून करोडोपती लोक तिथं वाटीभर प्रसाद घेऊन जातात. आणि एका एका कढईची किंमत आहे 3-3 लाख रुपये. आणि अशा कढया 7-8 लोक देतात. मी एकदाच कीर्तन केलं महाराज, आणि वाट बघत बसलो. सांगू, 7 घंटे तिथं गाड्या थांबून लोक ते प्रसाद घेऊन जात होते. ज्यावेळेस सगळा संपला त्यावेळेस म्हणले संपला. मग आता 7 घंटे जे माणूस यष्ट्या, ट्रक, टेम्पो, गाड्या थांबून प्रसाद वाटतेत, थोडा खर्च लागत असेल का? आणि नुसता प्रसाद नाही, हाती 1.5 पान नाही, काजू बदाम पिस्ते मनुके त्याच्यात टाकलेले. आणि मग प्रत्येकानं महाराज खायचं. तसं कोणती गोष्ट तुम्हाला कमी नसताना तुमचा चेहरा उदास का, खिन्न का, रडकाय का? मी रोते किंवा थोबडाय व्हायचा? त्यांनी खरं सांगितलं. नावलौकिक आहे, बायको आहे, पोरग आहे, सगळं. नाराज होण्याकरता काही नाही, पण मनाला समाधान नाही. नारद हसले आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही जगामध्ये परमात्म्याचं वर्णन केलं. एकंदर भागवतामध्ये 24 भगवंताच्या अवताराचं वर्णन केलं, पण सगळं वर्णन ज्ञान प्रधान. जया ज्ञाना लागी गगन गिळतात योगी. तुमचं ज्ञान लोकाला कळत नाही. नाहीच कळाल्यावर ऐकणाऱ्याला समाधान नाही. आता ऐकणाऱ्याला समाधान नसल्यावर सांगणाऱ्याला कसं समाधान वाटत? शताब्दी उत्सव झाला संस्थेमध्ये, 100 वर्ष संस्थेला झाल्यामुळं. मी ज्यांच्याकडे राहत होतो हरिद्वारचे स्वामीजी, हरीश चैतन्य, तिथं त्यांचं खरं नाव पुरुषोत्तम पाटील, बुलढाण्याकडले. आळंदीत 4 वर्ष राहिल्यानंतर तिकडं गेले. तिकडं परीक्षा दिली संगीताची, शास्त्राची. नुसतं शास्त्री नाही, आचार्य झाले. 250 एकरचा त्यांचा आश्रम आहे हरिद्वारला, 250 एकरचा. विमान पुण्यापर्यंत त्यांनी आणलं एकट्यानं. आणि आळंदीत आले. गाड्याचा ताफा, आमदार, खासदार, मंत्री बरोबर.
सप्ताह बघितल्याबरोबर त्यांनी सांगितलं, मी या संस्थेत शिकलेलो आहे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता माझ्या आश्रमातर्फे 11 लाख रुपये संस्थेला. महाराज, तुम्ही महाराज लोकांना विचारा, आळंदीतला कोणता तरी विश्वस्त तुमच्या घरी कधी पावती घेऊन आलाय का? मग तेवढ्या 500 विद्यार्थ्याचं नाश्ता, जेवण, राहणं सगळं होतं ना तिथं नुसत्या व्याजावर. लोक देणगी देतात, कमी देत नाहीत. आता दुसऱ्याचं सोडून द्या, माझी कमाईच काय, एवढूसा माणूस मी, शेत नाही, घर नाही, काही नाही. पण 78ला संस्थेतून कारभार निघाल्यानंतर माझं मृत्यूपत्र 78ला मला मागं पुढे कुणी नसल्यामुळं संस्थेच्या नावानं केलं. लोक म्हणले काहीच नसल्यावर कसं? काही नाही, परळी सारख्या ठिकाणी 52 प्लॉट आहेत. 3-3 हजाराला प्लॉट घेतलेले, परळीपासून टोकवाडीपासून 4-4 किलोमीटरवर. त्यावेळी जागेला किंमत नव्हती. ते आता 2 कोटीला मागायलेत. तुम्ही परळीत आल्यावर 2 मिनिट थांबू शकत नाहीत. पत्र्याचं घर आहे, संडास नाही, बाथरूम नाही. हे बन्सीबा, पांडुरंग महाराज घुले, संदीपान महाराज हे सगळे आले, गाद्या टाकल्या, झोपले. सकाळी उठल्याबरोबर म्हणले, बाथरूम कुठे आहे? म्हणले, डबे उचलायचं आणि येड्या बाबडीत चालायचं. जसं या धनंजयनं कोणतीच वस्तू कमी पडू दिली नाही. माहेरात जसं राहतोय, भरपूर झोप, भरपूर जेवण, संडास, बाथरूम, काय पाहिजे ते. नुसतं भेटायला येणाऱ्याला सुद्धा चहा, दूध, कॉफी, नाश्ता. या धनंजयनं, त्या धनंजयनं सांगितलं, महाराजाला संडास बाथरूम बांधून द्या. महाराज ट्रकच्या ट्रक आली, वाळू आली, सिमेंट आलं, खडी आली, विटा आल्या. मी म्हणलं काय? म्हणजे साहेबांना सांगितलंय, मुख्य अधिकारी जो असतो नगरपालिकेचा नगराध्यक्ष, त्यांनी सांगितलंय. मी म्हणलं बांधून द्यायचं. तुम्ही बांधून देताल, पण मला बांधून घ्यायचं नाही. म्हणले का? अरे मी एकटा, कुठं जायचं झालं तो कुलूप लावून, आणि मी घरी राहिलो तुम्ही आलात. महाराज किल्ली द्यावर बाथरूमला जायचंय, नाही म्हणता येते. आणि ते गेल्यावर साफ कुणी करावं? महाराजानं नाही. महाराज मग लोक म्हणतात, एवढा पैसा असून बाथरूम सुद्धा नाही, संडास सुद्धा नाही, स्वयंपाकघर सुद्धा नाही, जेवण घरी करायचं तर नाहीच ना. आकाश आहे ना, आकाशची आजी, त्याचे वडील लहान होते त्यावेळेसपासून 43 वर्षापासून डबा येतोय मला. आणखी भावकीचं पाणी पिलं नाही. कशामुळं? त्या भावकीनं मला पाडलं. माझ्याच भावकीनं मला पाडल्यावर मला कशी दया माया येईल? पांडव कौरवावर का रागावली? भावकी होती ना, चुलत भाऊ होते. मग ज्यांनी वनवासाला पाठवलं त्याला काय आहार करतील का? युद्ध करून. तसं मी विचित्र नाही महाराज, भावकीचं जमत. मी सरळ सांगितलं. ते म्हणले मेल्यावर तरी आमच्याकडे. नगरपालिकेला सांगेल कुठेही नेऊन टाका, जाळलंच पाहिजे असं कोणी सांगितलं? मेल्यावर काय कहत कबीर सुन मेरे गुनियान, आप मर गए पीछे डूब गई दुनिया. माणसं रडतेत महाराज, 1 नंबरचे. राग मानू नका. त्याच्यात बायका 1 नंबरच्या हुशार, जन्मभर भांडत राहतील, पण मेल्यावर केली की ग सोडून, आता कोणाच्या गळ्याला पडून रडू, कोण मला भांडण करील, कोणच्या. रडतेत ना माणसं. माझी आई गेली पुन्हा वर्ष श्राद्धाला, माझ्या मावश्या आल्या, रडू लागल्या. मी म्हणलं कोणा करता रड? तुझी आई करता. मी म्हणलं चहा थंड होईल, चहा प्यान पुन्हा रडा. त्यांनी चहा प्याला तोंड धुवून आणि पुन्हा रडायले. कुठवर आलं होतं ग? ते काय अभंग आहे का, प्रवचन आहे का, कीर्तन आहे? रडायच्या ठराविक गोष्टी आहेत महाराज. जाण्याचं वय नव्हतं, सुख भोगायचे, तर देवानं कसं नेलं, आम्हाला कसं नेईन. म्हणतय माणूस, खरं सांगा, वर हात करा.
कोणाला मराव वाटायले? वर हात करा महाराज. सगळा खर्च माझा, सरपणा सुद्धा माझा खर्च. वर हात करा. कोणाला मरा? काय माझ्या माऊलीची भाषा आहे. आगा मर हा बोल न सहाती. मर म्हणलेलं मरणार नाहीत का? मरणार आहेत, पण कसं? सुखा समाधानामध्ये मरावं. समाधान होऊन मेलं. झालं बाबा, काही राहिलं याचं, समाधानात मेलं. हातपाय खोडून, घरगा लागून, असे झटके देऊन मेलं नाही, सुखा समाधानात मेलं. मग त्या मरणामध्ये हा फरक. मग तसं समाधान नाही हे तुम्ही सांगितलं. तुम्ही ज्ञान प्रदान ग्रंथ 24 अवताराचं वर्णन केलं. ज्ञान लोकाला कळेच ना. आता ते स्वामीजी आले. आता मी अध्यक्ष राहिलेलो, माजी अध्यक्ष विश्वस्त संस्थेचा, सगळे म्हणले एवढे मोठे स्वामीजी आलेत, हाताखालून महामंडलेश्वर शंकराचार्याच्या गादीवर यांनी शिकवलेले गेले. 20 मिनिट प्रवचन करायला लावा ना, ऐकू द्या एवढ्या महात्म्याचं. आता तुम्ही दोघं वाजवणाऱ्यातलं कळतंय. अचानक दोस्तान्यामुळं वाजवणार आला. 1 नंबरचा रेडिओ स्टार वाजवणार आला. तुम्ही म्हणणार का नाही महाराज तुमची ओळख आहे, थोडं वाजवायला हवं. म्हणणारे थोडं म्हणायला हवा. तसं तुम्ही म्हणा ना. आता सगळ्यांनी आग्रह केला, मी गेलो, नमस्कार केला. स्वामी जी इतने दूर से आए हैं, आप संस्था मानते हैं, यहाँ आपने अभ्यास किया है, कीर्तन भजन करते, हरिद्वार में रहते हैं, अपना बड़ा आश्रम है, आपके हाथ के नीचे विद्यार्थी होशियार कोविद शास्त्री आचार्य होते हैं, सब बैठे हैं, एक 20 मिनिट प्रवचन करो. आता ते म्हणला काय हरकत नाही, सुरू करू. आम्ही गेलो की माईकवर सांगितलं. समाज जमला महाराज. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. स्वामीजी आले, व्यासपीठावर बसले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जोग महाराज की जय. आणि प्रवचन सुरू केलं संस्कृत मध्ये. महाराज खोटं नाही सांगत, 250 माईक याचे मोबाईलचे असे करून होते पोरं. मी सुद्धा एवढ्या महात्म्याचं ऐकावं म्हणून माझाही मोबाईल असा करून त्यांच्या जवळ. त्यांनी ते अहम स्वहम जे काय म्हणायचं ते संस्कृतम अनुस्वारम देतम संस्कृतम होतम कष्टम कोरितम भुंगाम भुस्कटम पडतम भुईम, असं संस्कृत मध्ये बोलले महाराज. 20 मिनिट असं घडीकडे बघितलं आणि 19 मिनिटं पूर्ण झाले. शुभम भवतु सावधान, ओम शांती 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 असं म्हणले आणि उठून गेले. सगळे माझ्याकडे बघू लागले. म्हणजे एवढ्या आवडीनं त्यांना बोलायला लावलं, कोणालाच कळालं नाही. मला म्हणले केशव तुला कळालं का? मला तर काहीच कळालं नाही. हा, मलाच कळालं नाही. सांगितलं त्यांनी जीव तोडून, पण आम्हाला कळालंच नाही. मग आमचे चेहरे कसे होतील कळत नसल्यावर? आता मी जरा बेडर माणूस आहे. 3 पिढ्या संस्थेत शिकलेले. माझे आजोबा जोग महाराजांच्या बंकट स्वामीच्या वेळेस, माझे वडील लक्ष्मण महाराज इगतपुरी का हाताखाली आणि मी दांडेकर मामांच्या मोठे बुवाच्या हाताखाली 3 पिढ्या संस्थेत शिकलेला असल्यामुळं मी गेलो. स्वामीजी प्रवचन बहुत अच्छा हुआ, हमारे किसी को समझ में नहीं आया, आम्हाला कोणालाच कळालं नाही. त्या स्वामीजीने सांगितलं इधर आ, उखलीकर इधर आ. मला जवळ बोलविलं. आता मला वाटलं काय सांगले. अरे मैंने बोला जो प्रवचन में वो आपको समझ में नहीं आया, ये बड़ी बात नहीं. सुनने वाले को समझ में नहीं आया ये बड़ी बात नहीं. मैंने बोला मेरे भी समझ में नहीं आया.
हा? सांगणाऱ्यालाच नाही कळाल्यावर आता गाणारानं गाणारा आलाप दिले. कोणता राग होता म्हणला मिश्र. म्हणजे कोणताही राग आला की मिश्रच. हे कोणतंही महाराज समजमलीच नाही हे चक्रधार आहे म्हणले. कुठे बी असं नाही महाराज. आपल्या मनातल्या भावनास दुसऱ्याला कळाल्या पाहिजे, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर कळालं पाहिजे, इतकं समाधान मिळालं पाहिजे. डॉक्टरनं तपासलं आणि औषध दिलं की रोग्याचा चेहरा टवटवीत झाला पाहिजे. रोग नाहीसा झाला ते कळालं. तसं व्यास महर्षीला सांगितलं. तुम्ही सांगितलं 24 अवताराचं वर्णन केलं, पण आम्हाला कोणाला संस्कृत असल्यामुळं ज्ञानप्रधान असल्यामुळं कला नाही. तुम्ही भक्तिप्रधान. भक्तीची मापे मोजितो अनंता इतरांनी तत्वता न मोजवे. नारदाच्या शब्दावर व्यासांनी विश्वास ठेवला. आणि कधीही लक्षात ठेवा बाबांनो, वक्ता जो सांगतो त्याच्या मागं काही उद्देश असतो, हेतू असतो. त्यानं सांगितलेलं आपण जर ऐकलं तर सांगणाऱ्याला आनंद वाटतो, ऐकणाऱ्याला समाधान वाटतं. आता मी सांगायलो टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, करा विठ्ठल स्मरण, हे मी सांगतो म्हणून का? गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुश्चिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. हे ज्ञानोबाराय ज्ञानियाचे राजे सांगतात. ते ज्ञानियाचे राजे असून भक्ती सांगतात. कारण भक्तीच्या मापे मोजितो आनंद, भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती. म्हणून व्यासांनी विश्वास ठेवला. महाराज तुम्ही या 50 वर्षामध्ये किती जणांचे कीर्तन ऐकले, किती जणांचे प्रवचन ऐकले, किती जणांचे व्याख्यान ऐकले, किती जणांचे भागवत ऐकले, रामकथा ऐकल्या, किती जणांचे भजन ऐकले. तुम्ही ऐकलं पण विश्वास ठेवला नाही. महाराज लोक काही सांगतच असते, त्यांचा धंदा त्यांनी करावा, आपलं आपण ऐकावं. तसं नाही. तुम्ही मन लावून ऐकलं. काही माणसं म्हणतील काय होतंय ऐकल्यावर. आता तुम्हाला सांगतो, कोणताही महाराज तुम्हाला टाळी वाजवून विठ्ठल म्हणायला सांगतो ना, म्हणून सदा नामघोष आणि मग करू हरिकथा. नामघोषानं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते आणि हरिकथेनं समाधान मिळतं. नाही कळालं? सोपं सांगतो. मुलगा शाळेला जाताना एवढं मोठं दप्तर, एवढ्या वह्या, एवढं महाराज बॉक्स, जेवणाचं आणि डबा पाण्याचं, 7-8 किलोचं वजन, 2 किलोमीटर शाळा. ते बापाला म्हणला सायकल घेऊन दिली तर जाणार आहे, नाही तर जाणार नाही. बाप हौशी होता महाराज. सायकल घेऊन दिली. सायकलला ते बॅग अडकायची आणि खुनखुन खुनखुन खरीत खंटी वाजवीत निघायचा. एके दिवशी बघितलं तर बॅग ते सायकल हाताला धरून चावू लागला. म्हणलं बंड्या, बापाने एवढ्यानं पोटाला खाल्लं नाही पण तुला सायकल दिली, बस ना. ते म्हणला हवा गेली, ट्यूब पंक्चर झालंय. आणि पंक्चर झाल्यावर बसलो तर मधलं ट्यूब खराब होते. मग कुठं चालला? हवा भरायला चालला का हवा गेली म्हणून? नाही म्हणला, पंक्चर काढायला चाललो. अरे हवा गेली, हवाच भरणं. ते म्हणला महाराज कीर्तन करतात तुम्हाला कळत नाही. पंक्चर तसंच ठेवून जर हवा भरली तर हवा मध्ये टिकत नाही, त्या पंक्चरच्या द्वारे निघून जाते. बाबांनो, कीर्तनकार तुम्हाला कीर्तन सांगून हवा भरतोय, पण आपलं एक नाही 10 ठिकाणी पंक्चर असल्यामुळं पुष्कन कीर्तन ऐकेपर्यंत एवढा खर्च करून सप्ताह केला. एवढे महाराज आणले, इंदोरीकर आणले, ढोक महाराज आणले, साठे आणले, टीव्हीवर गाजलेले महाराज आणले. उखळीकरासारखा नमुना आदल्या दिवशी आला. हा, सगळ्यालाच आश्चर्य, येतच नाही म्हणले की नाही तुम्हाला? महाराज म्हणले तुम्ही दिलंय उखळीकराचं कीर्तन, पण येते का विचारले का? पक्क सारखे रोज होते ना, रोज मॅसेज, रोज एकट्या माझ्याच पत्रिकावर उखळीकर. मग एवढी आवड आहे म्हणून आलो ना. मग एवढी हवा मारायलो, उठून गेल्यापर्यंत हवा राहते का तुमची?
महाराज सांगत असते टाळ्या वाजवा, टाळ्या. काय घेणं देणं कंदील लावणे. वाजवा म्हणल्यावर सगळे वाजविता का? होय, तुम्ही हात फोडून घ्यायलात, हे टाळं वाजवून घट्टे पडायलेत, हे वाजवायलात का म्हणल्यावर टाळ्या? बघायची का परीक्षा? हा, विठ्ठला 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 विठ्ठला. हो हो हो. महाराज 1.25 तास व्हायलेत म्हणल्यावर वाजविले का? आता डवचिल्यावर शेपूट पिळल्यावर तर कोणताही बैल चलतय. म्हणल्यावर तुम्ही ऐकणं आणि मनानं टाळी वाजवणं. आता काय होतंय टाळी वाजवल्यावर? हातावरच्या रेषा पापाच्या दुःख देणाऱ्या नाहीशा होतात. हे माझं नाही, सेना महाराजांना 750 वर्षापूर्वी. महापाप राशी त्याची झाली होळी, महापाप राशी त्याची झाली होळी, महापाप राशी त्याची झाली होळी, महापाप राशी त्याची झाली होळी. वाजविता टाळी विठ्ठल नामे, वाजविता टाळी विठ्ठल नामे, वाजविता टाळी विठ्ठल नामे. हातावरच्या रेषा आहेत ना, ती तुमचं भविष्य आहे. तुम्ही ज्योतिषाकडे गेल्यावर काय दाखवता? हात. वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं भविष्य सांगितलंय. ज्याचा हात बघितला मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रेघ आहे, ती ज्याची ठसठशीत आहे त्याच्याकडे धन येत, ते धनरेषा आहे. धन टिकत का नाही? त्या धनरेषेच्या डावीकडच्या बाजूला फुली जर असल तर बिनओळखीचा माणूस ओळख काढतो, दोस्ताना पाडतो, मैत्री करतो, उसने पैसे घेतो, बुडवून जातो. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला जर फुली असल, आप्त इष्ट नात्या गोत्यातले माणसं अडचण पडल्यावर पैसे घेतात आणि पुन्हा देत नाही. पोरीचं लग्न आहे, द्यावं, मदत करावं. हा, मला नाही पोरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हाताऱ्याला दवाखान्यात टाकतंय, लय अडचणी, द्या तुमचे फेडू बाबा. कुत्र्यासारखं तुमच्या दारात काम करून फेडू, गोड बोलून घेते. पुन्हा मागायला गेल्यावर देते का? काय अडचण आहे? अडचण पडली का तुम्हाला? देऊ ना, मग आम्ही काय बुडवायलोच का? देऊ ना. राग मानू नका. निवडणुकीला उभा राहिल्यावर माणूस किती बोलतोय, कारण मी हे धंदा केलाय ना. लाईट नाही, MSCBला सांगून लाईटचा खांबा बसवू, रोड बरोबर नाही, रोड करून देऊ, नाल्या तुंबल्यात, नाल्या काढून देऊ, शाळा लांब आहे, शाळेचा वर्ग काढून देऊ, दवाखाना नाही, दवाखाना काढून देऊ, शिक्षणाची दवाखान्याची सगळी सोय करू. लोक म्हणले द्या निवडून, दिले निवडून. करतंय का सगळं? मागायलो पण वरचे माणसं देणं झालेत. तुट्टी चांगली नाही, वरच्या टाकीत पाणी भरपूर असून काय उपयोग आहे? खाली तुट्टी चांगली नाही, आणि कधी तुट्टी चांगली आहे तर वर पाणीच नाही. मग सांगितलं ना, सगळे देव प्रसन्न झाले, मुलगा व्हावा. अरे लग्न कर की मग मुलगा होतोय. लग्नच केलं नाही, मुलगा व्हावा, काय उपयोग आहे? तसं खिरीच्या अगोदर मचमच, बाजारात तुरी भटभटणीला मारी घट करते का पातळ? महाराज तसं बुडविले पैसे, फुली. पाणी लागणं महत्वाचं नाही बोरला, पाणी उन्हाळ्यात सुद्धा टिकलं पाहिजे. त्याला म्हणावं भरपूर पाणी लागलं, उन्हाळ्यात खडखड बोर, काय उपयोग आहे? अभ्यास खूप केलाय, 100% मार्क, आणि प्रश्न विचारला की यादच नाही म्हणते. अभंग पाठ. महाराज संस्थेमध्ये शिकत असताना माझे वडील महाराज असल्यामुळं शिक्षक म्हणायचे बघून लिहे पण पास होय. मॅट्रिकला बघून, HSC हायर सेकंडरी एक्झामिनेशन, पुन्हा SSC सुरू झालं.
सुपरवायझर म्हणायचे, पंढरनाथ महाराजाचा पोरगा आहे, बघून लिहे, नवनीत घे, गाईड घे, बघून लिहे पण पास होईल. मी असाच बसलेला, अरे लिहे ना, तर कोणता प्रश्न कोणत्या धड्यात आहे, कसा पास करावं त्याला, कसं पास करावं. म्हणून बघून लिहून सुद्धा 39% मार्क आहेत मला मॅट्रिकला. SP कॉलेजला प्रवेश मिळाला दांडेकर मामांच्या सहीनं. म्हणून कधीही लक्षात ठेवा, वशिला मोठ्याचा असावा. कारण तुम्हाला प्रमाण माहीत नसेल, ज्याचा असे वशिला त्याचं कुत्र काशीला, आणि ज्याचा नसे वशिला त्याचा बाप फाशीला. महाराज आली मुखा वाटे अमृत वचने तस. महाराज आमच्या पोटा पाण्याचं कसं, ज्याच्या अंगठ्यावर जव नाही त्याला अन्न सुख नाही. आंबट खायचं नाही, तेलकट खायचं नाही, पित्त असल्यामुळं, मुळ्याद असल्यामुळं मसाल्याचं खायचं नाही, शुगर असल्यामुळं गोड खायचं नाही अंगठ्यावर. आणि ज्याच्या अंगठ्यावर जव आहे ना त्यानं काही खाऊ दे पचत आहे, काहीच बंधन नाही. हा महाराज आमच्या मंडळीचं लग्न झालेल्या माणसानं लक्षपूर्वक ऐका, ज्याच्या मधल्या बोटावर पुरुषाच्या पद्मय, बायकोचं सुख त्याला मिळतं. नवरा बायको एक मनानं, गरिबी असू द्या, एक भाकर पण अर्धी अर्धी खातील, पण एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघून आनंदात. आणि ज्याचं सांगू दोनच गोष्टी, ज्याला अंथरुणावर पडल्यावर चटकन झोप लागते आणि संडासला गेल्यावर पटकन संडास होते, तो सुखी. तिथं कणत बसलं, इथं उलट पालत व्हायले, याला झोप लागन आणि त्याला संडास होईना. काय आणि काही जणाला आवरण, रात्री सांगितल्याप्रमाणे. महाराज ज्याच्या मधल्या बोटावर चक्र आहे, लहर, नवरा लहरी, बायको लहरी. आज माझी तब्येत बरोबर नाही आणि तुम्हाला उपाशी कशी ठेवू, काळजी करू नको. पैसे देऊन दिलेत, गाडी आहे, बस गाडीमध्ये पंचपक्वान्नाचं जेवण, हॉटेलमध्ये पैसे फेकले, पंचपक्वान्नाचं जेवण केलं, बडीशोप दात कोरीत निघाला. गाडीत बसला, बायकोनं खिडकीतून बघितलं, काय बघायली, बघा न साड्या कशा चम चम चमकायल्यात. लावली गाडी, घे साड्या, 6 वारी घे, 9 वारी घे, काटापदराची घे, सिल्कची घे, टसल सिल्कची घे, सिफॉनची घे, घे 15 एवढ्या म्हणत्या का घे. कीर्तनाला वेगळी, रडायला वेगळी, हसायला वेगळी, मरायला वेगळी, वाट लावायला वेगळी, भागवताला वेगळी, दिंडीला घे, दागिने घे. आणि एके दिवशी बायको म्हणली, आज मला स्वयंपाकच करू वाटत ना, चला ना हॉटेलमध्ये, मुस्काड फोडील म्हणला. मी नग म्हणलं तर बळण येता, मर्जी माझी, तू नांदायला आलीस का मी नांदायला आलोय. भोपळं इळीवर पडलं तर भोपळं चिरतन, भोपळं इळी भोपळ्यावर पडली तरी इळी चिरती का, भोपळं चिरतं. नवरा मी आहे आणि तुम्हाला पटत नसलं तर जाय माहेरी. आणि तुला वाटेल माहेरी गेल्यावर दुसरी बायको मिळणार नाही, ते केशव महाराजाचं सोड, संध्याकाळपर्यंत दुसरी बायको आणतो. महाराज मला करायची असल्यावर मिळाली नसती का. पण सांगितलं वडिलांना, तुमचं म्हणण्याप्रमाणे लग्न करतो, सोयरे आले, बायको सगळं बरोबर आहे, पण मला कीर्तन करून बायकान लेकरं पोसणं बरं वाटत नाही. 3 पिढ्या पाहिल्यात मी. म्हणून एरते बहुत जोडती कीर्ती, जयाची भजने भोगासाठी. संसाराचं साधन म्हणून जर कीर्तन भजन केलं, त्याच्या समाधान मिळत नाही. देवाच्या चाड्या आळवावे देवा, देवा करता देवाचं भजन केलं, तुमची मनोकामना पूर्ण होती. महाराज तिसरा, शंख जर असेल, लग्नामध्येच नवरा बायकोचे भांडणं, 11:35चं लग्न, स्पीकरवाला कंटाळून गेला, ब्राह्मण माईकवर म्हणते, नवरीचे मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या, वेळ झालेली आहे, 11 वाजायचं लग्न, 3:15 वाजलेत, अक्षदा मिळाले का, पाहुणे जमले का, आणा. नवरीच्या मामाने नवरीला आणून उभं केलं, मंडोळ्या भाशिंग वगैरे. नवरदेव निघाला पुढच्या गेटनं
आता काल माझं कीर्तन नव्हतं, ह्या गेटनं आलो. आज माझं कीर्तन रुबाबाद तिकडून फेटा सरका सरका. आजचा व्यासपीठावरचा नवरदेव आजचा मी बिन लग्नाचा. नवरदेव तिथून आला, पुंगळ्याची छत्री, 4 जण त्याचे मित्र पिदकडे, एक क्वार्टर हाणलेली, आणि ते छत्री घेऊन ते अंगे सुटम पाये बुटम, बूट सॉक्स महाराज, पॅन्ट इनशर्ट महाराज, जॅकेट कोट, हातात अंगठ्या ब्रेसलेट हळकून घडी, आणि मळवट भरलेला, गालाला लावलेलं, होटाला लाली लावलेली, आणि अशा मुंडोळ्या बांधलेल्या, ती पगडी, त्या पगडीचा तुरा, हातात चाकूला लावलेलं लिंबू, आणि हे स्पीकरवाले मोठे चालाक, यांनी बटन दाबायचं आणि लगेच बहारो फूल बरसाओ मेरा बेवकूफ आपलं महबूब आया है. आणि ते असं चलत येतंय. करायची का सुरुवात? खरं सांगा, तुम्ही जिथं असताल तिथून नवरा नवरीवर अक्षता पडतात का तुमच्या? पण फेकतात ना तुम्ही, सावधान. हे पोर महाराज, भाग्य आहे तुमचं, ही पुढची पिढी टाळकरी निघाली. महाराज लक्षात ठेवा, रात्री महाराजांना सांगितलं ना, अशी पिढी टाळकरी निघत गेली नंतरची, की 75वाही सप्ताह होतोय आणि 100वाही सप्ताह होतोय. पण ज्या पिढीमध्ये जुने भजने मेलीन, हरिपाठच कोणाला येत नाही, बाहेरून बोलवावं लागते, तिथले सप्ते बंद होते, कारण म्हणायलाच कोणी नाही. त्याच्यामुळे ही पुढची पिढी अशी भजन करणारी नाही. तर नवीन ठिकाणी लग्नाला जाऊ द्या, असे पोरं वंजळ अक्षदान, जवळ लांब जात नाही, जवळ बसतील. नवरा नवरीवर नाही, बामन गांगाशील असं मूठ धरून हाणायची, की ती असं करते, चटकन मंगलाष्टक संपवते. महाराज खरं सांगा, नंतरच्या पिढीला तुम्ही काय शिकवणार आहे? तुम्ही जर स्वतः भजनी असताल तर नंतरच्या पिढीला परमार्थ शिकवताल. नाहीतर भजने नाहीत, चाली म्हणायला सुद्धा बाहेरून बोलवावं लागतंय, वाजवायला बाहेरून बोलावं लागतंय, हरिपाठाला बाहेरून बोलावं लागतंय, विना घ्यायला बोलवावं लागतंय पैसे देऊन. मग तिथं पोरं रस्त्यानं कीर्तन कोण, तुमच्या गावात सप्ताह आहे का? वाजत आहे बाबा, आम्ही गेलोच नाही तिकडं. पण कमाल आहे, या 50व्या सप्त्यामध्ये जितका समाज आहे, रोज गावाला पूर्ण अन्नदान. सांगा किती पुण्य आहे. इथे एक शीत तिथं तिथले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण. अन्नाद भवंती भूतानी. अन्नदानासारखं पुण्य नाही, नामचिंतनासारखं साधन नाही. मग तिथं हे गेले बाबा. आमच्या एवढा मंडप आहे आमचाही परळीला, तारस, छत, मंदिर, ज्ञानोबा आहे, तुकोबा राहायचं, आजोबाचं. सावधान झाल्याबरोबर नवरदेवाला सांगितलं नवरीला हार घाला. त्या नवरीनं हार घातला, आणि नवरी हार घालायच्या वेळेस जुन्या लोकांना विचारतो, तुमच्या वेळेस होतं का नवरदेवाला उचलायचं? लग्नामध्ये नवरदेवाला उचलायचं सोकोन्यानं होतं का? कुठून काढलं हे कोणाला ठाऊक. महाराज मुलीनं हार घालायला सुरुवात केली की चौघानं मिळून नवरदेवाला उचललं. पोरीचा हात पुरला नाही, सगळे खिक हसले. पुन्हा टेकवलं, पुन्हा हार घालायला गेलं, पुन्हा उचललं. ती पोरगी एवढी तापट होती, तिनं ओळखीच्या पोराला हार घातला, निघून गेले. ते नवरदेव तिथंच आहे अजून. म्हणून कधी मंगल कार्याची टिंगल करीत जाऊ नका. शुभ मंगल सावधान. शुभ आहे ना, मंगल कार्य आहे ना. म्हणून कीर्तन, लग्न हे शुभ आहे, मंगलप्रद आहे. म्हणून टिंगल कीर्तनाची, टिंगल नवरदेवाची करू नका, वाटोळ होत असते. महाराज महाराज तुम्ही म्हणायलात, पण आता आम्ही चुका सुधरूत आयुष्य पाहू ग्रंथ तरी आयुष्य नाही. करंगळीच्या कांड्यापासून पहिल्या बोटापर्यंत आडवी रेख गेली असती आयुष्याची रेषा.
इथपर्यंत जर जा असेल तर 100 वर्ष धक्का लागणार नाही. महाराज थोडी कमी आहे 92, आणखी थोडी कमी आहे 87. पण महाराज त्या एकाच फाट्याला रेगेला फाटे फुटलेले. ते फाटे म्हणजे चिकनगुनिया, ओमायक्रॉन, झटका, ऍक्सिडेंट, ऑपरेशन, खलास. लग्नाचं कसं, आयुष्याची रेषान करंगळीचं कांड पुरुषाच्या उजव्या हातावर या ठिकाणी एक रेग असेल तर एक बायको, 2 रेगा असेल तर 2 बायका. जास्तच गुतोडा असेल तर मला विचारू नका. तुम्ही काय घोटाळे करायलात, मी कशाला कीर्तना सांगू. याच्यातल्या दुःख देणाऱ्या रेषा नाहीशा करण्याकरता टाळी वाजवायची. आता कळालं का? म्हणून विठ्ठल म्हणून टाळी वाजविली की विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठला विठ्ठला आणि मग उरलेलं दुःख नाहीसं झाल्यावर समाधान मिळविण्याकरता हरिकथा करू. हे निर्बल हरिकथा, दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा. ती हरिकथा हरिवंश पुराणामध्ये 25,000 श्लोकात आहे. मग पाहू ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती. मग किती हरिकथा करायची, त्याचं चरित्र वागून दाखवायचं का? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते देवाचं उच्चार करायचं. ज्ञान उच्चारण्यात येत असतं, भक्ती आचरणात येत असते. म्हणून त्याचं चरित्र एवढं मोठं चरित्र. त्याचे 2 भाग पाडलेत व्यासांनी. 2 भाग कोणते? दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिताय. रांगत असतानाचं चरित्र आणि गाई राखत असतानाचं चरित्र तेवढा उच्चार करायचा. महाराज आता तुमचं एक लग्न झालं म्हणून तुम्हाला माहित नाही, पण आमचे लग्न झालेले आहेत, आम्हाला लेकरं बाळेत. लेकरं रांगतच असतात. लेकराच्या रांगण्यात आणि कृष्णाच्या रांगण्यात फरक आहे. तो कसा रांगत होता त्याचं वर्णन केलंय. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागतो. तळवे तळहात बोला बोला तळवे तळहात बोला हात टेकीत, गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत. वा, दोन्ही तळवे टेकायचे, डावा गुडघा टेकायचा, उजवा तळपाय. महाराज असाच का रांगत होता? विनाकारण नाही. त्याच्या रांगण्यामध्ये सुद्धा वेदांत आहे. पाप जास्त झाल्यामुळं द्वापार युगामध्ये ही पृथ्वी ब्रह्मदेवाकडे रडत गेली. गौरभूत वा अश्रुमुखी खिन्नवदना क्रंदंती करुणमव्यो अक्रांता भूरी भारेन ब्रह्मानम शरणम ययो. पाप जास्त झालं. ब्रह्मदेवाकडे सोसविना भार, या पाप्याचा भार मला सोसत नाही. ब्रह्मदेव इंद्राकडे, इंद्र शंकराकडे सगळे मिळून क्षीरसागरामध्ये महाविष्णूकडे आले. महाविष्णूने सांगितलं आता मी मुख्य 8वा अवतार घेणार. म्हणून 8वं कीर्तन काल्याचंच का असतं. 8वा अवतार यादीमध्ये 8वा अवतार मत्स्य कच्छ वराह नारसिंह वामन परशुराम रामकृष्ण. महाराज मग 8वा अवतार भगवंतानं सांगितलं भार उतरण्याकरता मी येतोय. मग पृथ्वीला नाभिकर. आजही बघा एखाद्याला दुःख झालं आणि तो माणूस रडत रडत आला आणि गळ्याला पडला, तुम्ही त्याच्या तोंडाहून पाठीहून हात फिरवा, त्याला समाधान वाटतं. दुःख कोणी वाटून घेते का? अरे डावा डोळा दुखू लागल्यावर उजवा डोळा वाटून घेत नाही. मग इथं दुसऱ्याचं दुःख परदुःख शीतळ असतंय, पण त्याला काळजी करू नको, मैं हूं ना, हाय ना मी, असं म्हणल्यावर महाराज आधार पोहोचवते की नाही. दवाखान्यात नेलं पेशंटला, बेशुद्ध पडला पेशंट, डॉक्टर जमले, तपासायलेत, आणि तिथं पाहुण्याने येऊन सांगितलं काळजी करू नका, लागू द्या पैसा,
आम्ही आहेत ना, काळजी करू नका, हिंमत येते ना. आणि तिथं गेल्याबरोबर डॉक्टर तपासायले तोपर्यंत बाबा 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 काही राहिलं नाही, मरते, उद्या मरायचं तर मेलं. हिम्मते मर्दा तो मदते खुदा, म्हणून धीर तो कारण सहाय्य होतो नारायण. तसे हिम्मत दिली दोन्ही हात टेकून. डावा गुडगाच का, डावा प्रकृतीचं दर्शन आहे आणि तिला अध्यस्त नाही, ती अधिष्ठान परमात्मा आहे म्हणून गुडगा. उजवा तळपायच का, त्या तळपायावर सामुद्रिक चिन्ह आहे म्हणून जुन्या लोकांनी मुलगी बघायला गेल्यावर तिला पाय धुवून या म्हणत होते आणि तिच्या अगोदर पाय पाहत होते. आताचे पोरं पाय पाहायला तयारच नाही. तोंड बघितलं त्या पोरीनं नुसते नखरे केले नवरदेवाकडे बघून. बस अंगे सुटम पाय बुटम नेके नेक टॉय कॉलर. पोरं म्हणले आम्हाला पटली पाहिजे. म्हाताऱ्याला काय लागले, म्हाताऱ्याची गाडी पोरायची गाडी निघाली. लगेच तिथं चहा पाणी झालं, पोहे झालं आणि मुलीला बोलविलं. ती मुलगी आणि महाराज सुंदर मुलगी भवया अशा धनुष्याकृती, भव्य कपाळ, कपाळावर कुंकवाचा टिळा, केस असे कापलेले एखाद्यापर्यंत, त्याला पिना लावलेल्या, ओठाला लाली लावलेली, धनुष्याकृती भवया, मोठमोठे पाणीदार धोणे, महाराज त्रिकोणी हनवटी कंबोखंड. थोडी असं केलं की गालाला खळी पळायची. आणि महाराज ती गोरी पान मुलगी आणि म्हाताऱ्या माणसाला नमस्कार केला. पोरीला बघितलं, लोक म्हणले नाव ठेवायला जागा नाही, सुंदर लेकरू आहे, काय हरकत नाही. पोराकडे बघितलं, तिने सांगितलं नवरदेव कोणता आहे. आणि ते नवरदेवी गोरा पान, महाराज नाकी डोळी, नीटच खूप शिकलेला, डॉक्टर झालेला. आणि त्यानं पोरीला बघितलं आणि पोरीनं त्याच्याकडे बघून काही नाही महाराज, नाव काय, शिक्षण काय, काय काय येतं विचारायची गरज नाही. नुसतं त्या नवरदेवानं पोरीला बघितलं आणि पोरीनं नवरदेवाला बघितल्यावर एवढंच केलं. इतकं केल्याबरोबर हसलं आणि हसल्यामुळं फसलं. तिला घरी आल्याबरोबर आज पोहे करा, मला येत नाही, स्वयंपाक करा, मी कधीच केला नाही, शिक्षण झालंय माझं, माझे मायबापच करीत होते, आता काय करावं. बायकोला जर चहा येईन, कॉफी येईन, माझा स्वयंपाक येईन, धुणे भांडे नोकर लावानं. मग आता हिला कशाला आणलंय नवऱ्यानं, सुख देण्याकरता का दुःख देण्याकरता. मग ती जर दुःख देऊ लागली तर नवरा बायकोचं नांदणं सुखाचं होईल का. म्हणून सांगितलंय पायगुण, पायगुण हातगुण. पाय कसे असावे ऐका. ज्याचा पाय जमिनीवर सपाट पडतो, वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं सांगितलेले लक्षण. ज्याचा जमिनीवर पाय सपाट पडतो तो भाबड्या वृत्तीचा असतो, कानाचा कच्चा असतो, मनानं निर्णय घेत नाही, लोक सांगतील ते ऐकते. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर बोट, पंजा आणि टाच चिटकते तो मनुष्य सगळे लोक सांगतात पण आपल्या मनातलंच करते. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यावर पायाच्या अंगठ्याच्या शेजारचं बोट अंगठ्यापेक्षा किंचित लांब असेल तो समंजस असतो, तोंडावर शिव्या द्या, कधी टेन्शन घेत नाही, मस्त आपल्या मस्तीमध्ये असतो, खुश राहतो. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाच्या अंगठ्याजवळचं पहिलं बोट अंगठ्यापेक्षा आखूड असतं तो मनुष्य तरकटी, हे काढी, आपलं म्हणणं खरं करणारा, लांबही जात नाही, गपही राहत नाही, कुरकुर कुरकुर करीत राहतं, तुझं माझं पटना तुझ्याशिवाय कटना. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाची करंगळी आधार राहते, एक नंबर बैमान माणूस. पैसे कोणाचे घेईल, कोणाच्या गाडीत बसल, कोणाचा बिल्ला लावील आणि कोणाचं बटन दाबील, शेवटपर्यंत सांगत नाही. हा आता आमच्या घराजवळच महाराज मतदान केंद्र आहे, शाळा आहे. लाईन लागली. आता मी तिथला असल्यामुळे, महाराज असल्यामुळे असं बघायलं, एक जण गेलं, बोटाला शाई लावली तिथं, ए दाब न बटन, दाबतो ना. अरे माणसं लाईनीला लागली, दाब न बटन, काय थांबायलास. रात्री कोणी पाजविली, त्याचं बटन कोणतं आहे.
आता रोज एकाची पिऊ लागल्यावर कोणते बटणं दाबील? जाऊ द्या म्हणला, कोणाला नाराज करायचं नाही. खट्ट 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 खट्ट. काही उपयोग आहे का ह्याला? बाबू जेवला बेत पत्तर पालतं फेकून दिलं गावाच्या खालतं. हा, असं बेअकली. कधी लक्षात ठेवा, शहाण्याचं नौकर व्हावं पण मूर्खाचं मालक होऊ नये. त्याच्याबरोबर ह्याचंही वाटोळं होतंय. महाराज पाय बोलू द्या, काल्याचंच कीर्तन आहे, कालवा कालो झाला पाहिजे. हा, महाराज मी पायाच्या बोटाचे लक्षण सांगू लागलो. सगळे माणसं लांबून सुद्धा माझे पाय पाहू लागले. ह्याची करंगळी कशी आम्ही एवढा ह्याचा थाट करायला होती, ही इमानदार आहे का? खाऊन बैमान होते. हा, आणि असा देव रांगून काय करीत होता? रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळ, धावणी धरती गवळ, मादिती चरणी देती गळा, मादिती चरणी देती गळा, यशोदे साधनी, यशोदे साधनी, दही दूध भक्षुणी तमालने साजनी. कृष्ण आळवा, आळवा परतून मागे लावा, कृष्ण आळवा. दही दूध भक्षुणी तमाल निळे नवल केले साजनी. कृष्ण आळवा आळवा परतोनी माते दावा. आता ज्याचे घराने पुन्हा त्यालाच बघण्याची इच्छा का? कारण त्याला बघितल्यावर सगळं दुःख नाहीसं होतंय. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. दुःख नाहीसं होऊन सुख मिळतं म्हणून त्याला बघायचं. महाराज या गवळणी गाराने सांगतात, मग यशोदेला कळत नाही का आपलं लेकरू कसं आहे ते? गाराने काय केलं माझ्या कृष्णानं? माझं लेकरू कसं आहे? बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोरी जवाने, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नाणी. तुम्ही लपून याची गोठी गे, आळ घेता जग जेठी, ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याचा भोवरा गे, आळ घेता शारंगधरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. एवढंच नाही तर यशोदेनं शेवट सांगितलं, तुम्ही मुलकाच्या ढाल गजा. माझं लेकरू चांगलंय, तुम्ही गाराने करीत आल. त्याच्यात एक जण म्हणली, इतकं तुला चांगलं वाटतंय तर लाडका तरी बांधी गळा, परिहान नको सोडू मोकळा. लेकरू आहे, रांगत रांगत आलं तर गाराणे. आता मला सांगा, कृष्णाचे गाराणे म्हणजे वेदांताच्या प्रक्रिया, दृष्टांताच्या रूपानं. म्हणून कृष्ण चरित्र 3 पद्धतीनं ऐकावं: वाच्यार्थानं, लक्षार्थानं आणि वेदांताच्या प्रक्रियेमधून. सगळ्यात छोटी गवळण आली आणि तिनं सांगितलं, यशोदा मैया, मी स्नान वगैरे करून माझ्या अंगणामध्ये सडा संमार्जन करून रांगोळी काढीत बसली होती. कृष्ण रांगत रांगत आला, मला विचारलं, गवळण मावशी काय काढतेस? रांगोळी. ही कोणती डिझाईन आहे? म्हणले अष्टदळ आहे. कृतयुग झालं, त्रेतायुग झालं, द्वापारयुग चाललंय. अजून त्या अष्टभोगामध्ये, अष्टांग योगामध्ये, अष्टदळामध्येच गुंतलेले. मला दुसरे येत नाही, तुला येतं का? हो. आता किती खालच्या दराला जाऊन बोललेत. अष्टदळ काढिले अंगणी आणि वरी मुते चक्रपाणी. याचा अर्थ, जो मनुष्य अष्टभोगामध्ये गुंतलाय त्याला देवाचं सुख मिळत नाही. म्हणून अष्टभोग भोगणे माते नाही चाल, भक्ती प्रेम गोडले. लेकरात लेकरू खेळतच असते. लेकराचं भांडण काय मोठ्यात आणायचे का? एवढे मोठमोठे एकमेकाला भांडणारे खुर्ची करता एक झाले ना, झाली का नाही युती? एकमेकाची टिंगल करणारे, ह्या मुर्दाबाद मुर्दाबाद म्हणणारे. हा, पण खरं सांग का, माळकऱ्याने माळकऱ्याबरोबर युती करावी.
माळकऱ्यानं मटण खाणाऱ्याबरोबर, माळकऱ्यानं दारू पिणाऱ्याबरोबर, माळकऱ्यानं चोऱ्या करणाऱ्याबरोबर युती करू नये. ज्याच्या मैत्रीमध्ये रात्री महाराजांनी सांगितलं, ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्वेद मित्र लक्षणम. या मित्राप्रमाणे मैत्री करा. आपण सोयरीक सुद्धा बरोबरीच्या बरोबर करतो का? कधी शेळीच्या पिल्ल्यानं उंटाबरोबर सोयरीक केली का? म्हणून आपले बळेविन शक्ती बोलू नये. मग हे जर एक होते सत्य करता, आपण प्रेमा करता का एक होऊ नये? म्हणून माझ्या माऊलीनं युती केली, मेळविली मांदी वैष्णवाची. दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, आनंद संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, सगळे संप्रदाय एक केले. आणि मग त्यामुळं पुन्हा माऊली म्हणतात, आनंदाचे आवारू मांडू जगा. आमच्या परमार्थाचा परिणाम जगाला सुखी करण्याची भावना आहे. जगाकरता फक्त संत आहेत. राग म्हणू नका, देव सुद्धा सगळ्या करता नाही. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवाद. कृष्णा काय म्हणायली गवळ, मी कधी गेलो होतो, कधी रांगोळ मोडलीन, कधी तू काय म्हणायची? भाई दुसरं कोणी असेल, दुसरं कोण असेल तिला बाजूला काढलं. दुसरी आली, आवरी आवरी आपला काना, नाशिले आमच्या सुना, अजून लाज नाही तुझ्या म्हणा. तिनं जोरा सांगितलं, माझ्या सुनाचा धिंगाणा केला यानं. लेकरू नांदायला आलेलं गरोदर लेकरू पोटाला हात लावून विचारते, गवळण मावशी कशानं सुजलं? याला अक्कल नसावी, गरोदर आहे. आता खरं सांगू, प्रत्येकाला परमार्थाला लागल्यावर देव तपासणी करतो बरं का. परमार्थाला लागल्याबरोबर संकट येतात. ते संकट म्हणजे देवानं केलेली तपासणी आहे. माळ घातली पण टिकली पाहिजे, लग्न केलं तर नांदलं पाहिजे, दुःख सहन करून सुख मिळविण्याकरता जगलं पाहिजे. महाराज खरं सांग का, आज केवढा भाग्य आहे. नुसतं हरिपाठ म्हणणाऱ्याला, विना घेणाऱ्याला, टाळ घेणाऱ्याला, कीर्तन भजनात येणाऱ्याला जेवला का, खावला का, उपाशी आहेत का विचारतय ना. अरे भजन केल्यामुळं तुकोबारायाला गावात मारलं. कोपला पाटील गावीचे लोक आता गावात राहावे कवण्या गुणी. मग तुकोबारायासारखं, ज्ञानोबारायासारखं, ज्या ज्ञानोबारायानं भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे, त्या ज्ञानोबारायाला भिक्षा मागू दिली नाही, मधुकरी मागू दिली नाही, गावात राहू दिली नाही, संन्यासीचे लेकरं म्हणून शिवाशिव करून घेतली नाही. आज त्याच ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या नावावर कोट्यावधी माणसं जगायली. परदेशात भजन आहे. तुम्हाला चमत्कार वाटेल, मोरारी बापूचं रामायण अबुधाबीला झालं. तिथल्या सुलतानानं मोरारी बापूचे खडाव आपल्या डोक्यावर घेतले आणि सुलतानीनबाई त्याची बायको, नख दिसणार नाही, तिच्या मस्तकावर ग्रंथ दिला आणि 90 एकर जमीन शंकराच्या मूर्ती करता आणि मंडपा करता दिली परदेशात, जिथं गंध लावू देत नव्हते. आजही तुम्हाला खोटं वाटेल, कॉन्व्हेंटमध्ये इंग्लिश मीडियम मध्ये मुलं घाला, गंध लावू देत नाही. इंग्लिशमध्ये प्रार्थना असते. पण खरं सांगू, आज परदेशामध्ये वंदे मातरम चालू आहे. आज परदेशामध्ये आता विश्वात्मके देवे पसायदान चालू आहे. आज परदेशामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण आहेत. विमानानं न्यायलेत आणि पैसे देऊन विमानानं खर्च करून आणून सोडायलेत. भजनाला चांगले दिवस आलेत हो. मी संस्थेत शिकत असताना 64-65ला जेवायचं म्हणलं तर जिथं जेवायचं तिथं 2 तास विना घ्यावं लागायचं. हा, आता महाराजाचं लेकरून लाडात वाढलेलं असल्यामुळं माझ्यावर पाळी आली आणि ती दुपारी 12 ते 2, रात्री 12 ते 2, रात्री दुपारी 12 ते 2, 2 ते 4, रात्री 2 ते 4. मग दिवसा माणसं असल्यामुळं काही वाटायचं नाही. रात्री एकट्यालाच विना घेऊन उभं राहायचं. म्हणलं रामकृष्ण हरी म्हणीत झोप येऊ लागली. महाराज माझ्याकडून चूक आजही कबूल करतो, म्हणजे घडल्या दोषांचा दिला पर्याय. मला कंटाळा आला की विना खाली टेकवाव तर पाप लागते. सप्ताह उभा विना पाहिजे.
मारुतीच्याच गळ्यात मी विना घालीत होतो. आणि गुरुजी आले, आवाज येईन झालाय, केशवनं विना घेतला का टिकविला. गुरुजी आले आणि गुरुजी हातानं कधी नाही उठवायचे, असे पायानं हात मारे, हे केशव उठ, असा कसा पहारा करायला विना. मी म्हणून खाली टेकवेल नाही, मारुतीच्या गळ्यात आहे. मग मला बगड कामं सांगायचे, शतरंजा टाका, आतरून टाका, पत्रळ्या काढा. मी म्हणायचो बाकीचं काम करतोय, भजन येत नाही मला. आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये 53 वर्षामध्ये एक अभंग टाळ वाजून म्हणलाय, ते संस्थेत घुलेबुवा विठ्ठलबुवा घुले यांनी शिव्या दिल्यामुळं रडत रडत एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि सोपान बाबा म्हणून चांगले गायक, त्याला म्हणलं जवळ बस, गुणगुण कर. स्वरातून गेलं. महाराज सगळ्यात आवड भजन आहे. स्वर कळायला पाहिजे, आरोह अवरोह कळायला पाहिजे, ताल कळायला पाहिजे. आता काही माणसं भजन केलेलं असल्यामुळं अशा टाळ्या बरोबर वाजवितात, आणि काही कांडण यंत्रासारखं तुमचं काही ठाला असं नाही महाराज. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीनं. तसं आवडीनं तुम्ही काय सांगता? कृष्णानं असं केलं. काय केलं कृष्णानं? माझी सून गर्भिणी जवळी जाय चक्रपाणी, पोट पाहे चाचपुनी तवती येणे झिडकारिले. ते म्हणला, गोळण मावशी पोट लय मोठं दिसायले. ती म्हणली मी गरोदर आहे. गरोदर म्हणल्यावर मग काय असतंय? काय शब्द आहेत महाराज, जीव ओवाळून टाका. चिरगुटे घालून वाढविले पोट, गर्भार बोभाट जनामध्ये. भजन खरंय का खोटंय? माणसं दिसल्यावर माळ घेऊन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणतंय, आणि माणसं निघून गेले की मग हे भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकेना. भजनाची टिंगल करतो त्याला नरकाला जावं लागते भजन करून. जो खरंच भजन करतो, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल परीक्षा घेतोय. अरे प्रल्हाद भजन करीत होता, बापानं किती प्रयत्न केले त्याला मारण्याचे, पण प्रत्येक वेळेस वाचवलं ना. अग्नीत वाचवलं, पाण्यात वाचवलं, जळताना वाचवलं, विष दिल्यावर वाचवलं, सर्पाच्या ह्याच्यात. म्हणून अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद, हृदय गोविंद म्हणूनिया. म्हणून मनातून चिंतन. देव तसा तपासून पाहतोय. खरी जर सेवा असली ती झिडकारून लागते. खरी ज्याची सेवान भय काय. तिला बाजूला सारलं आणि एक जण म्हणली, तुझा एवढूसा कृष्ण माझं म्हातारच मारायचे आले होते. कधी? परवा आला आमच्या घरा, परवा आला आमच्या घरा, परवा आला आमच्या घरा. दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा. घेऊन टाकाचा डेरा, घेऊन टाकाचा डेरा, घेऊन टाकाचा डेरा, घेऊन टाकाचा डेरा. फोडीला सैरा त्यावरी, फोडला सैरा त्यावरी. परवा आला आमच्या घरा. आज क्रियमान, काल प्रारब्ध आणि होते संचित तीही केले. संचितामध्ये 2 प्रकारचे म्हातारे, अहमध्यास ममाध्यास, देहोहम शिवोहम. हे शिवोहम नावाचं म्हातारं, याला बोधपुत्र निर्माण झाला. त्यानं संकटातून सुद्धा तेवढं लेकरू सांभाळलं. आणि हे देहोहम चिरगुटे घालून जगाला फसवण्याकरता सोंग केलं. चिरगुटे घालून वाढविले पोट जगाचं. जगाला फसवण्याकरता भजनाचं सोंग करतोय. मग त्यावेळेस संकट आले की देव परीक्षा घेऊन या माय मावल्या, भात शिजला का नाही, वरणाची डाळ शिजली का नाही म्हणून दाबून बघतात ना. तसं देव संकट आणतोय, आणि तशा संकटातून परमार्थात टिकतो. त्यानं जिंकलं. म्हणून देव त्यावेळेस कृष्णाला सांगितलं, कृष्णा तुला रे ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. नंदजीचा मार खायचा नाही.
गाराने ऐकून नंद बाबा आणि यशोदेनं कृष्णाला रानात पाठविलं, रानात पाठवलं. मोर पिसाऱ्याचा मुकुट आहे, नाना प्रकारचे हारे, शिंग आणि वेताटे, आपल्या घोंगराची काठी आहे, मोत्याच्या दशा लावलेली घोंगडी आहे आणि बरोबर सवंगडी पेंद्या सुद्धा मेवटच्या वाकड्या. आणि देव 5 रानामध्ये जात होता, कुंजवन, मधुवन, ताडवन, अंबिकावन आणि वृंदावन. वृंदावनामध्ये कदंब नावाचं झाड हिरवगार, तिथं देव सावलीला बसायचा आणि गायी गवत खाण्याकरता निघायच्या. ज्याची पाळी असेल, पेंद्या सुदाम्या तुमची पाळी आहे का, जा गायी राखून या, चला जा वना आणि गावातून निघा, रानात जा, गायी वळवून आणा, हा जीव बैसू एके ठाई. म्हणून सगळे गेले. मग सगळे म्हणले, देवा गायी आम्हाला आवरत नाही आणि तुझ्यावर पाळी आहे, तू बसतोस एका ठिकाणी, आम्हा गायी राखायला पाठवतोस आणि आमच्या शिदोऱ्या तू खातोस, आम्हाला भूक लागल्यावर शिदोऱ्या तू खाऊन घेतल्या. भगवंतानं सोडून या गाठी पाहे काय आहे त्यात ते सगळ्याच्या शिदोऱ्या खाऊन टाकायच्या. आणि तो आला, देवा लांबी आल्या गायीच्या झुंडा, भूक लागली, माझी शिदोरी मी खाल्ली. म्हणून हरिकृपे त्याचा नाश झाला. प्रारब्ध संचित क्रियमान, भक्ता संचित नाही जाण, हे सगळं खाऊन टाकायचं. रोज एकेकाची शिदोरी खाऊ लागल्यावर सगळे म्हणले, यांनी वचन दिलं होतं आजी देतो पोटभरी, पोटभर देतच नाही, आमचंच खात आहे. मग आमचंच खात असल्यावर याला आपल्या बरोबर येण्याचा अधिकार नाही. म्हणून सगळ्या गोपाळांनी संघटना करून भगवंताबरोबर भांडण करून सांगितलं, तू आमच्या बरोबर नको. सब गोपाळा नको, सब गोपाळा नको, सब गोपाळा नको, सब गोपाळा नको, सब गोपाळा सब गोपाळा सब गोपाळा. देव गोडाळा, देव गोडाळा तुझ्या कोण तावे त्याच्या लागे, कोण तावे त्याच्या लागे. देव गोडाळा, देव गोडाळा तुझ्या गाई, कोण धावे त्याच्या सवे, कोण धावे त्याच्या सवे. पहिली तक्रार सगळ्या गोपाळाने कृष्णाला केली, कृष्णा तू आमच्या बरोबर येऊ नको. कानोबा ओढाळ तुझ्या गायी होत्या नव्हत्या कळंबाठाई, शिव्या देती तुझी आई, ऐका एक शारंग धरा, बैल चुकला तुझा पोरा, सांगू गेलो तुझ्या घरात तो पाठी लागला तुझा म्हातारा. मग ह्याच्यापेक्षा भांडणापेक्षा बोला बरं, तू आमच्या बरोबर येतच जाऊ नको, तुझं पटत नाही आमचं, येऊ नको. देव म्हणला तुमच्या करताची आहे, मग आमच्या गायी तू सांभाळ, आम्ही का पळायचं, गायी तुझ्या. हे कोणी बोलायचं, त्या उच्च बोधाच्या गोपाळाने बोलायचं बरं का. संसारामध्ये बायकोची वसवस ऐकून त्याला अधिकार नाही भांडायचा. हा, मुलगी सुखदुःखासहित मायबाप सोडून नांदली, तिला नवऱ्याचं मनगट धरायचा अधिकार आहे. ती नांदायलाच येईन, लेकरू बाळ बी होईन, आणि कोणाबरोबर आम्हाला काय सख्या पाटील मिळालं तक्या पाटील, त्याला अधिकार नाही. म्हणून ज्याला गायी आपल्या वाटत नाहीत, कोणाच्या गायी आहेत, कृष्णाच्या. देवे दिला देह, देवानं दिलेत इंद्रियनं, मग हे तुझे आहेत का, माझा हात, माझा पाय, माझा डोळा, अरे माझे माझे म्हणून गुंतू गुंतू मेले, सगळं देवाचे.
इतक्या उच्च बोधावर गेल्यावर त्याला भांडण्याचा अधिकार आहे. तुझ्या गाई ओढाळ म्हणल्यावर तू पळायला पाहिजे, आम्ही का पळायचं? कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे येर झाली. आमले आणून बसवायच्या, केलं नाही का? न बैसती एके ठाई, धावती दाही दहा वाटा. भांडण तर झालंय महाराज. भांडण दोन प्रकारचं. प्रेमाचं भांडण मिटतं आणि स्वार्थाचं भांडण पेटतं. प्रेमाचं भांडण मिटतं. नवरा बायकोचं भांडण होतं, दुपारी भांडण संध्याकाळी मिटलं, संध्याकाळी भांडण सकाळी मिटलं. शेवटचं एकच भांडण कधी महाराज? भांडणं होतात. मित्राचं खरे मित्र असतील तर एकमेकाला सोडून राहत नाहीत. हा, म्हणून नवरा बायकोचं भांडण. भक्त आणि देव नवरा बायको आहेत हो. मी म्हणत नाही, देव म्हणतो, तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, काही सयनी न लाजी तयाचे नाही. यापरी जो भक्त तोच योगी, तोच मुक्त, तो वल्लभा मी कांताय सापडे. भक्ताला वचन दिले, जसं नवरदेव वचन देतो धर्मेच्या अर्थेच्या कामेच, तसं भक्ताला वचन दिले, ये तू सर्वानी कर्मानी मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन माम ध्यायन्तोपासते तेषामहं समुद्धरता. त्याची जबाबदारी घेतली. मग नवरा बायकोचं भांडण, काही ना काही निमित्त भांडण झालं. कधी होतं भांडण? भक्तानं देवाला काही मागितलं की भांडण होते, बायकोनं नवऱ्याला काही मागितलं की भांडण होते. म्हणून शब्द आहे, काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. न मागणारी बायको नवऱ्याला आवडती, न मागणारा भक्त देवाला आवडतो. आणि एके दिवशी बायकोच्या मनात आलं, आणि खरं सांग का, भक्तानं देवालाच मागावून बायकोनं नवऱ्यालाच मागावं. त्यानं वचन दिले धर्मेच्या अर्थेचे कामेचे मोक्षेचे. अहो इकडे या ना. त्या म्हणला काय? इकडे या ना. नवरी हुशार असतात महाराज, त्यानं बरोबर ओळखलं, आज लाडात बोलायली ना काहीतरी मागती. मुलगा जवळ आला, पप्पा पप्पा तुमची पाठ सोडू, अन्नाची इथला पेपर आणून देऊ, तुमची पाय दाबू, पप्पा गार पाणी आणू फ्रीज मधलं काय? हा पप्पा. बाप बरोबर ओळखते. म्हणजे आपल्या गल्लीत कुल्फीवाला आला का, ते मला कसं ओळखलं? त्याशिवाय गोड बोलतच नाही. हा महाराज, निवडणुकीला मी उभा राहिलो त्यावेळेस हात जोडायचे मी, मलाच मतदान करा, तुमचं सगळं मनोकामना करून, तुमच्या सगळ्या इच्छा, तुम्हाला काय काय पाहिजे ते सांगा, मी करील. गोड बोलतोय ना, पुन्हा करतोय का काही? त्याला खुर्ची मिळाली की त्याला काय बाकीच्याची गरज आहे महाराज? तसं नवरा म्हणला काय, इकडे आणून गेला काय, आणि या संक्रांतीला मला भारीची साडी, मनासारखी साडी घ्या. ते मला घरातच एवढ्या मोठ्या साड्या, घड्या मोडल्या नाहीत आणखी इतक्या. हाय कधी नाही. बाकीचे नवरे कसे फटफटीवर बसतात, सिनेमाला नेतात, हॉटेलमध्ये नेतात, कपडे लाते घेतात, दागिने करतात. आमच्या नवऱ्याचं काही नाही, रांदा वाडा नुसती काढा, काम सांगायला तेवढं तोंड. कोणती गोष्ट कमी म्हणला, धुण्याला बाई, भांड्याला बाई, घरात सारवणाला बाई, सगळं काम आहे. काय करायचंय? खायला प्यायला तर कुत्र्या मांजराला मिळते, पंक्तीला मिळते. मग काय? माझ्या बरोबरच्या मैत्रिणी नवरा किती लाड करतय, पण आमचा नवरा म्हणला, इतकं तुला मायबापाचं कौतुक उठतंय तर मायबापाकडे जाऊन बा, तुम्ही नेऊन सोडा, मी कशी एकटी जाईल, न्यायालयात ते वेळेसच येईल. मला 2 वॉटर बॅग, 2 सुटकेस घेतल्या, ॲटो बोलवला, रिक्षात बसून स्टेशनला नेलं, तिकीट काढलं, बर्थवर पसारा ठेवला, खिडकीजवळ बायकोला बसविलं, तिकीट तिच्या हातात दिलं, गाडीनं शिट्टी मारली, यानं हात रुमाल काढला आणि तोंड पुसायला सुरुवात केली. बाईनं पर्स उघडली, आरशात बघून एवढूसा रुमाल असा केला, बघा मी चालले, तुम्हाला पोहे करून खाता येत नाहीत, उपमा करून खाता येत नाही, स्टोव पेटविता येत नाही, गॅस चालू करता येत नाही, पण काळजी करू नका, किचनच्या डब्यामध्ये लाडू, करंज्या, जिलबी, शंकरपाळे केलेले आहेत महाराज, करंज्या केलेल्या आहेत त्या खाऊन टाका.
छोट्या डब्यामध्ये गुलाबजामुन केलेले, तो पण बसत नाही, मुंग्या होत्या ते खाऊन टाका. खिडकी उघडी ठेवू नका, बोका येतोय घरात विध्वंस करतोय, खिडकी लावून घेत जा. नळाचं पाणी कोणत्या वेळेस कॉक सुटतंय ती बंद करीत जा, नाही तर तुम्ही जाताल बाहेर आणि सगळं घरात पाण्याचा डहू होईल. फ्रीज मधलं खाऊ नका, तुमच्या घशाला ताण पडतोय. आणि टीव्ही रात्र बघत जाऊ नका, मानपाट दुखती, मुह लावून